हाय हॅलो नमस्कार, मी ज्योती. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. कशा आहात तुम्ही? आय होप तुम्ही मस्त असाल. श्री स्वामी समर्थ. तर आहे ना, मी आज आहे ना तुम्हाला आळूच्या वड्या कशा बनवायच्या आहे ना ते रेसिपी दाखवणार आहे. तर मी पहिल्यांदा आहे ना कुकर लावून घेतलेला आहे डाळ भाताचा. तर डाळ भात करायचा आहे मला, अजून बाकी सगळं पूर्ण स्वयंपाक राहिलेला आहे. तर पाहू शकता तुम्ही, पहिल्यांदा मी कुकर लावून घेतलेला आहे आणि संध्याकाळचे आहे ना 7 वाजलेले आहेत. तर खूप उशीर झाला आहे स्वयंपाकाला. तर आहे ना मी ना आता आळूच्या वड्यांची ना ही तयारी करून घेते. तर आहे ना मी ना इथे ना लसूण घेतलेला आहे, हिरवी मिरची घेतली, जिरं घेतलं आहे. तर आहे ना आपण आहे ना ते ना मिक्सरमध्ये टाकून घेऊया. वाटण्यासाठी तो मसाला आपल्याला बारीक करायचा आहे. तर तुम्हाला दिसतंय का? तर दिसत असेल तर मला व्यवस्थित दिसते ना. तर ना पाहू शकता, तर मिक्सरच्या भांड्यामध्ये ना मी ते ना टाकून घेते. तर आहे ना तेवढंच टाकायचं, जास्त काही टाकायचं नाही आहे. तर हिरवी मिरची, लसूण आणि जिरं तेवढं मिक्सरला आपण बारीक करून घेऊया. तर चला मग मी बारीक करून घेते. तर आहे ना मी ना इथे ना बारीक करून घेतलेलं आहे, पाहू शकता तुम्ही. तर तोपर्यंत आहे ना आपल्या कुकरच्या शिट्ट्या पण होतात आणि मी हिरवी मिरचीचं वाटण पण करून घेतलेलं आहे. तर आहे ना पाहू शकता तुम्ही. तर आपण आहे ना इथे आहे ना बेसन घेतलेलं आहे. बेसन आणि तांदूळाचं पीठ पण घेतलेलं आहे. बेसन आणि तांदूळाचं पीठ घ्यायचं, कारण की त्याने खुसखुशीत होतात आपल्या आळूवडी. तर आहे ना खूप सुंदर होती आळूवडी, तांदूळ टाकल्यानंतर कुरकुरीत होती. तर हिरव्या मिरचीचा ठेचा आहे ना आपण त्यात टाकून घेऊया सगळा, पाहू शकता तुम्ही. तर मी सगळा टाकून घेते आता. तर आहे ना आपले ना मला ना ते हळद वगैरे टाकून घेऊया आपण. तर डबा विसरला होता, तर मुलाला सांगितलं घ्यायला. तर यांना आपण आहे ना हळद टाकून घेऊया, पाहू शकता तुम्ही. तर तर आपण चवीनुसार मीठ पण टाकून घेऊया. आणि तर मी तर ना चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे. आणि ते थोडं थोडं पाणी टाकायचं, एकदम पाणी ना कधीच टाकायचं नाही आहे. तर ना पातळ झालं ना तर तुम्हाला बेसन पुन्हा वाढवायला लागेल. त्यासाठी थोडं थोडं करून आहे ना, तर आपण त्या भांड्यातच पाणी ओतून घेऊयात. तर ठेचा वगैरे सगळं त्यातलं काय असेल तर आपल्या ह्याच्यातच हे होऊन जाईल. तर आहे ना थोडं थोडं पाणी करून आता आहे ना मी पीठ मळून घेते, पाहू शकता तुम्ही. त्या हाताच्या साह्याने ना पीठ मळून घ्यायचं. तर थोडं थोडं टाकायचं, एकदम कधीच टाकायचं नाही, तर पातळ झालं ना मग खूप बेसन वाढवावं लागतं. तर आहे ना बघू शकता मला अजून थोडं पाणी लागतं. तर मिक्स होता करता खूप वेळ जातो, पाहू शकता तुम्ही. तर मिक्स करून घेते मी. तर आहे ना आळूवडी ना अशा पद्धतीने केली ना खूप सोपी पण आहे आणि टेस्टला पण खूप छान लागते. जास्त मटेरियल टाकलं तर त्याची टेस्ट पण एवढी लागत नाही. तर आहे ना कमी साहित्यामध्ये ना खूप सुंदर वडी होती. तर तुम्ही ना एकदा ना नक्की तयार करून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा कशी झाली आळूवडी. तर माझ्याकडे ना तीळ नव्हते, तर मी तीळ नाही टाकले. तर तुमच्याकडे असेल तर तुम्ही टाकू शकता. तर हाताच्या साह्याने आता ना आपण सगळं मिक्स करून घेऊ. तर बघू शकता मी कशी मिक्स करते. तर पाहू शकता. तर मला थोडंसं अजून पाणी लागलं. तर आपल्याला पीठ मिक्स करून झालेलं आहे. तर नाही जास्त पातळ पण नाही करायचं आणि जास्त घट्ट पण नाही करायचं, मिडियममध्येच पोळी करायचं. तर मी ते त्यात चाळण घेतलेली आहे. चाळणीला ना आपण तेल लावून घेऊ. तर पूर्ण ह्याला, तर कारण की ना चिटकत आळूवडी ना तर चाळणीला चिटकत नाही, यासाठी ना आपण तेल लावून घ्यायचं पहिलं, पाहू शकता मी. सगळ्या पूर्ण चाळणीला लावून घ्यायचं. तर मी इथे ना आळूची ना पानं घेते आता. धुवून वगैरे स्वच्छ करून घेतलेले आहेत पानं, पाहू शकता तुम्ही. तर आहे ना माझे मिस्टर गावाकडे गेले होते, त्यावेळेस आणले होते आळूची पानं. तर गावाकडे गेले होते, सासूबाईंनी दिले होते गावाकडून. तर पाहू शकता मी ना 4 पानांचं ना रोल करते, कारण की त्याची ना त्याचे ना पडदे पण खूप सुटतात आणि खूप छान दिसायला पण दिसते. तुम्हाला मी पुढे दिसेलच की किती सुंदर आळूवडी बनवली असं तुम्ही म्हणतात. तर आहे ना मी अजून एक पान घेते. एक सरळ ठेवलं ना तर दुसरं उलटं ठेवायचं, त्याला पण बेसन लावून घ्यायचं, पाहू शकता तुम्ही. मी जसं लावते ना तसंच करा तुम्ही पण. तुमचे पण आहे ना नक्कीच माझ्यासारखी सेम अशीच आळूवडी होईल. तर मला कमेंट करायला विसरू नका कशी झाली आळूवडी. ती खूप सुंदर होती.
चवीला पण छान होती, साधी सिंपल आणि इतकी खुसखुशीत होती ना. तर तुम्ही मला आहे ना कमेंट करून नक्की सांगताल की ना खूप छान झाली आळूवडी. तर मी ना तिसरं पान घेते आता. तर तिसरं आता एक उलटं एक सरळ ठेवलं, एक उलटं ठेवलं, त्याच्यानंतर ना पुन्हा तेच एक सरळ ठेवलं आणि त्याच्या ह्याने हे करायचं. पाहू शकता मी सगळ्याला बेसन लावून घेतलेलं आहे. तर आहे ना 4 झालेले आहेत वाटतं पानं, मी विसरले वाटतं. तर आहे ना वरतून पण फोल्ड करायचं, खालून पण फोल्ड करायचं, साईडने पण फोल्ड करायचं, कारण की जेणेकरून आपण जे सारण लावलेलं आहे ना मसाला तर बेसन तर ते बाहेर येणार नाही आहे. बघू शकता तुम्ही रोल खूप छान होतं आणि त्याला पडदे पण खूप सुंदर होतात आणि खूप खूप खुसखुशीत होती आळूवडी. तर आहे ना मी ना आळूवडी करून घेतलेलं आहे, चाळणीमध्ये ठेवून घेते आता मी. तर मी ना बाकीच्या आहे ना मी ना दुसरं आता पान घेते. तर चला मग. तर पाहू शकता तुम्ही बाकीच्या वड्या ना करून घेते मी. आणि जे शेवटचे राहिले आता तर झालेलं आहे आपलं, पाहू शकता तुम्ही. तर आहे ना मी ना पातेलं ठेवलं होतं, पातेल्यावरती ना पातेल्यात पाणी ठेवलं आणि चाळण त्याच्यावरती मांडली, उकडण्यासाठी ठेवल्यात आळूवड्या. तुम्हाला झाल्यानंतर दाखवते. मी का किचनवरती स्वयंपाक करत नाही, असा अंधार पडतो आणि मग ते दिसत नाही आहे, मला शूट करायला लागतं. त्याच्यासाठी मी ना काय करते मग खाली बसूनच स्वयंपाक करते, कारण की खाली दिसतं तरी इथं ना अजिबात दिसत नाही मला किचनवरती. तर आहे ना मला दिसतं पण कॅमेरा ठेवल्यानंतर अंधार का पडतो मला काहीच समजत नाही. तर आहे ना मी ना डाळ भात आता कुकर काढून घेते, बघते डाळ वगैरे शिजली का. तर आहे ना मी ना डाळीला फोडणी वगैरे पण द्यायची आहे. तर मी तिकडे वड्या शिजतोपर्यंत तिकडे डाळीला फोडणी करून घेते. तर पाहू शकता तुम्ही. आता मी कुकर भात वगैरे काढून घेते, डाळ वगैरे. तर डाळ पण खूप छान शिजलेली आहे. तर मला ना हिरवी मिरची, लसूण वगैरे ते काढायचं, कढीपत्ता, कोथिंबीर डाळीसाठी. तर पाहू शकता डाळ झालेली आहे, भात पण झालेला आहे आपला. तर आहे ना फायनली तर आपल्या ना आळूच्या वड्या उकडलेल्या आहेत. तर आहे ना बघू शकता किती छान दिसतात, आहे तसे राहिलेले आहेत, अजिबात कुठं, आणि एकदम कडक झालेले आहेत. तर पाहू शकता तुम्ही किती सुंदर दिसतात दिसायला, पण कलर वगैरे त्याचा बिलकुल गेलेला नाही आहे, लालच राहिला नाही. तर काहींच्या वड्या बघा काळ्या अशा पडतात वरतून, तर तसं काहीच होत नाही, पाहू शकता तुम्ही. तर आता ना मी ना कट करून घेतलेल्या आळूवड्या. तर कढईमध्ये तेल वगैरे ठेवलं आहे तापण्यासाठी, पाहू शकता तुम्ही. आणि ना तेल तापले का नाही ते पाहू आपण. तर तापलेलं आहे आपलं तेल. तर आहे ना आपण ना आळूच्या वड्या ना तळून घेऊया. तर एक एक सोडायच्या, एकदम टाकायच्या नाही, काळजी घ्यायची, तेल वगैरे उडलं अंगावरती. तर मी एक एक सोडून घेते, पाहू शकता तुम्ही. तर आपलं तेल आहे ना चांगलं तापलेलं आहे त्याच्यामुळे. आणि बघा किती लेअर सुटलेले आहेत, तुम्ही पण बघा. तर मला कमेंट करून नक्की सांगा. तर मी त्या डाळीला फोडणी वगैरे दिलेली आहे. तर खूप सुंदर होता वड्या, तुम्ही ना नक्की ट्राय करा एकदा. तर मी ना तळून घेते वड्या. तर तुम्ही कसं बनवता मला नक्की कमेंट करून सांगा. तुमची पण रेसिपी तुम्ही कोणत्या पद्धतीने करता मला नक्की सांगा कमेंट करून. तर पाहू शकता तुम्ही. तर ना आलटी पलटी करायचे त्यांना. तर एका साईडनेच नाही तर मग करपले जाते, तर हलवत राहायचं त्याला. पाहू शकता बघा तुम्ही किती छान दिसतात आणि किती सुंदर दिसतात वडी. मी तर ह्याच पद्धतीने करते, माझी पद्धत तुम्हाला मी दाखवलेली आहे. तुमची पद्धत कशी ती मला कमेंट करून सांगा. तर आहे ना मी आता आळूवड्या ना तळून घेते सगळ्या. माझ्या मुलांना तर खूप आवडते आळूवडी, खूप. आणि खूप दिवसापासून चालू होतं आळूवडी करायची. पण आहे ना मला आहे ना वेळच भेटत नव्हता. आणि आळूचे पाने होती, माझी आई आली होती ना त्यावेळेस घेऊन आली होती, पण त्यावेळेस काही मला जमलं नाही. आत्ता मिस्टर गावाला गेले होते त्यावेळेस सांगितलं त्यांना की ना आळूची पानं घेऊन या गावाकडून, मला आळूवडी करायची. तर ते मिस्टर घेऊन आले मग. तर मग मी ना लगेच संध्याकाळी करायला घेतली. तर खूप छान होतात आळूवडी, मला पण आवडते. तुम्हाला आवडते नक्की कमेंट करून सांगा.
आणि पाऊस पडल्यानंतर ना गरम गरम खूप खावं वाटतं. तर म्हटलं चला आता आळूवडीच बनवूया. तर मी आळूवडी वगैरे बनवायला घेतली आणि मी याच्यासोबत यांना भाकरी वगैरे पण केलेली आहे आणि भाजी पण केलेली आहे. डाळ भात वगैरे करायला खूप उशीर लागला मला. तरी 9-9:30 वाजले होते मला हा स्वयंपाक उरकण्यासाठी. बघा कसे लाल झालेले आहेत आपले, ब्राऊन कलर येत चाललेला आहे. तर आपण थोडंसं अजून तळून घेऊयात. किती सुंदर दिसतात. खूप छान झालेले आहेत. पाहू शकता तुम्ही. तर मी आता ना काढून घेते, कारण की आहे ना करपले तर मग टेस्ट नाही, मग करपट लागतात. त्याच्यामुळे ना आपण काढून घेऊयात. आणि ते खाली घेतल्यानंतर त्याची प्रोसेस आहे ना चालू राहते. त्याच्यामुळे ना अजून ते कडक होतील आणि कलर पण चेंज होईल. तुम्हाला मी थोड्या वेळाने दाखवतेच. खूप सुंदर लागतात. आमच्यात तर सगळ्यांना आवडतात. पाहू शकता किती सुंदर दिसतात आणि कलर पण त्याचा ना चेंज होत चालला आहे. बघू शकता. मग अशी जरा थोडंसं वाटतं तर त्याची ना प्रोसेस आहे ना चालू राहते. तेलात ना आपण बाहेर काढले ना तरी पण चालू राहतं. किती छान दिसतात. किती पडदे वगैरे कुठं तुटलेली नाही, काही नाही. किती बघू शकता तुम्ही किती छान झालेले आहे. खूप सुंदर झालेले आहे. तर आहे ना मी ना बाकीच्या ना वड्या ना तळून घेते आता. तर चला. तर माझे ना इथं आळूवडे ना पूर्ण तयार करून झालेले आहेत. तर कमेंट करून मला नक्की सांगा कशा झालेल्या आहेत आळूवडे. माझी रेसिपी तुम्हाला आवडत असेल तर शेअर, कमेंट, सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून माझे व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. तर पाहू शकता तुम्हाला आवाज वगैरे येतं तर ना खूप खुसखुशीत झालेले आहेत. तुम्ही पण एकदा ट्राय करा. तर चला आम्ही जेवण करायला बसणार आहे, कारण की ना सगळ्यांना खूप भूक लागलेली आहे. त्याच्यामुळे मग आता पटकन मी आवरून घेतलेलं आहे. तर आता फायनल मी आता जेवायला जाणार.